नवाते चौकातील हॉटेल रंगोली पल बाजूच्या अंडरपास जवळ पावसाचे पाणी गेल्या अनेक दिवसांपासून साचले आहे। या अंडरपासमधून शेकडो नागरिक ये-जा करीत असतात, मात्र घाण पाणी साचून राहिल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे। अशाच परिस्थितीत दुसरीकडे अंडरपास जवळच असलेल्या रंगोली पल हॉटेल खासगी कोरोना रुग्णालय तयार करण्यात आले। या ठिकाणी अनेक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत। अशातच येथील वापरलेले पाणी सुद्धा अंडरपास खाली साचले आहे। या ठिकाणी साचलेले पाणी काढण्यास मनपा प्रशासन उदासीन दिसत असल्याने शेवटी शुक्रवारी 4 सप्टेंबरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपायुक्त प्रशांत रोढे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनामध्ये नवाते अंडरपास जवळील साचलेले पाणी लवकरात लवकर काढण्यात यावे, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला। निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक प्रवीण डांगे, महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, शहर अध्यक्ष गौरव बाते या ठिकाणी उपस्थित होते। अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक 32 नवाद अंतर्गत येणाऱ्या नवाते रेल्वे अंडरपास ते पाणी साचत आहे। ॲक्च्युली तिथलं काम असं व्हायला पाहिजे, तिथे पाणी साचायलाच नव्हतं पाहिजे, तरी पण दरवर्षी पावसाचं पाणी साचलं जातं आणि कोणीही तिथला नगरसेवक किंवा आरोग्य अधिकारी त्याची दखल घेत नाही। पाणी जसच्या तसं आहे, तिथे हजारो लोक येणं जाणं करतात, तिथे पाणी उडवत लोकांना जावं लागतं। आणि नवीन विषय असा की नुकताच हॉटेल रंगोली पल हे कोविड सेंटर म्हणून घोषित केलं आहे आणि तिथून येणारी नाली त्या भिंतीला लगत त्याचं पाणी शिरकून त्या अंडरपासमध्ये येत आहे। तर हे सर्व पाणी तिथून स्वच्छता व्हावी, हॉटेल रंगोली पलमधून येणारं पाणी पण तिथून बंद व्हावं येणं, या सर्व गोष्टीचं निवेदन आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इथे आम्ही आयुक्त साहेबांना आज दिलेलं आहे। त्वरित लक्ष देऊन हे सर्व व्यवस्था जनतेचा प्रश्न निकाली काढावा असं निवेदन आम्ही आज महानगरपालिकेत। प्रदीप इंगोलेसह अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।